इकडे पुढे 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 या तिकडून चला आता तिकडून जा. नाशिकमध्ये दृश्य आपण पाहतोय. नाशिकच्या भुजबळ फार्म हाऊसवर समता परिषदेची बैठक जी आहे ती झालेली आहे. आता तुमचा आवाज कमी करा तर माझा आवाज नाही. चला बोला बाबा. अरे शांत राहा रे. भुजबळांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलेलं होतं. मात्र समता परिषदेची अशी मागणी आहे की भुजबळांनी ही निवडणूक लढवावी आणि त्याच अनुषंगानं एक बैठक जी आहे ती झालेली आहे. या बैठकीनंतर आता छगन भुजबळ काय बोलणार याकडे पडलं तर झेलतो मी जा. हा बोल आता काय. हे आमच्या महिलांचा घ्या अगोदर सगळ्यांनी. विचार म्हणतात नेहमी पुरुषच असतात तुमच्यावर, आम्ही नसतो. म्हटलं चला साहेब, तुम्हाला या महिलांनी सगळा घेरावा घातलेला आहे आणि तुम्हाला ते म्हणताय निवडणूक लढा, त्यांचं तुम्ही ऐकणार आहात का? असं आहे की महिलांचं असं महिलांना तर पहिला प्रेफरन्स द्यावा लागतो. त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत. त्यांचा आहे आग्रह, मी तो ऐकून घेतलेला आहे. बोला. आपण गेल्या काही दिवसांपासून नाराज आहात. नाशिककडे आपण पाठ फिरवली अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. ज्यावेळेपासून आपण माघार घेतली तेव्हापासूनच ही चर्चा आहे की आपण नाराज आहात. अरे मी कसला नाराज आहे. अनेक वेळा आयुष्यामध्ये काही गोष्टी येतात आणि काही गोष्टी जातात. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसी को भुलाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. अरे आवाज. समता परिषदेने ठराव केलेला आहे तुमच्या इथे बैठकीमध्ये ठराव केला आहे की भुजबळ साहेबांनी ही जागा लढवावी आणि सगळी समता परिषद आहे महाराष्ट्रातली, त्यांचा एकत्रित ठराव झाला की भुजबळांनी निवडणूक लढवावी. हो ठीक आहे. समता परिषदेचे आमच्या कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे ते मला मान्य आहे. ते आमचे सगळे आमचे सहकार्य आहेत. मी त्यांचा आदर राखतो. शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स काम करत असतात. वेगवेगळे विषय पुढे येत असतात. वेगवेगळ्या अडचणी पुढे येत असतात. आणि आता मी तो निर्णय घेतला आहे. आयुष्यामध्ये मी एकदा फक्त तिकीट मागितलं होतं. ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी बाळासाहेब ठाकरेंकडे. त्याच्यानंतर मला कधी तिकीट मागण्याची पाळी काही आली नाही. मी अनेकांना तिकीट वाटत गेलो. पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं की दिल्लीच्या काही नेत्यांची जी आहे ही मागणी आहे की तुम्हीच उभं राहा, म्हणून आपण तयारीला लागलो होतो. परंतु आता काही अडचणी आल्या असतील त्यांच्या पुढे. त्याच्यामुळे 3-4 आठवड्यानंतर सुद्धा सगळे प्रश्न सुटले. पण नाशिकचा तिढा काही सुटत नाही. आहे ना. आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार. आमच्याकडे माजी खासदार देवीदास पिंगळे आहेत. आमदार माणिकराव कोकाटे आहेत. नंतर ते काय ते आरिंगळे महाराज ते आहेत. महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत. ते आपल्या जिल्हाध्यक्ष काय आहेत आमच्या बलकवडे मॅडम आहेत. इथे आहेत. या इकडे एवढ्या सगळ्या उभ्या राहिलेल्या. उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत. कारण आमचे हे लोक हे सतत काम करत असतात. फक्त निवडणुकीच्या वेळेला आलेले नाहीत ते. त्याची काही काळजी करायचं कारण नाही. आमच्याकडे उमेदवार खूप आहेत. परंतु अगोदर ते कुणाला द्यायचं हे ठरलं पाहिजे. पण उमेदवाराचा काय तोटा आहे. बीजेपीकडे पण काही तोटा नाही हो. बीजेपीकडे 3-3 आमदार आहेत. परत ते काय नाव ते पुजार हे पाटील काय धनगर पाटील आहेत. परत ते संत शांतिगिरी महाराज आहेत. नंतर आमदार आहेत. असे आहेत ना खूप. तसे शिंदेकडे पण आहेत. गोडसे आहेत, गोरस्ते आहेत. करंजकरांना विचारता येतं. आणखीन कोण कोण आहे असे आहेत सगळे. अर्थात मी महायुतीचा कार्यकर्ता म्हणा, नेता म्हणा, जे म्हणायचं म्हणा, मंत्री म्हणा, मी महायुतीच्या जो उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी काम करणार. आता मागेच मी आता इथे जाऊन आलो विदर्भाला.
आता जिथे जिथे लोकांना वाटतं की भुजबळ आल्यामुळे आमची मतं कमी होणार नाहीत मराठा समाजाची आणि त्यांनी प्रेमाने बोलवलं तर मी जाईन. माझ्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये, कारण अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की भुजबळ आले तर तिथला मराठा मतदार जो आहे हा नाराज होऊ शकतो काय. आणि मराठा समाज आजही त्या मनाने त्याच्यात एकता आहे. इतर समाजांमध्ये जे आहेत ओबीसी म्हणा भटके विमुक्त किंवा याच्यामध्ये अजून तशी ती एकता ती भीती अजून राजकारण्यांना वाटत नाही जी त्यांच्याबद्दल वाटते. असं होत असतं. माघारीचा निर्णय जो घेतला होता त्याच्यावर ठाम आहात का किंवा या ठाम नाही तर मग काय आहे कार्यकर्त्यांची जी मागणी आहे त्याच्या बद्दल कार्यकर्त्यांची मागणी असते त्यांचा आता हळूहळू त्यांची समजूत काढावी लागते आणि ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याच्या कामासाठी आपल्याला तयार व्हावं लागतं. हे काय माझ्या आयुष्यात झालं आता 57-58 वर्ष राजकारण करतं. या अशा सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांनी इतर नेत्यांनी जे काही प्रेम दाखवलं विश्वास दाखवला विशेषतः दिल्लीच्या जे अमित शाह असतील ते पंतप्रधान असतील मोदी साहेब विश्वास दाखवला. परत सांगतो मी फार आभारी आहे त्यांचा.